नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 41 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2025 जी की मित्रांनो येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणारी आहे। आणि आजपासून पाहिलं तर आपल्याकडे फक्त शेवटचे मित्रांनो 17 दिवस बाकी राहिलेले आहेत त्या परीक्षासाठी। आणि या उर्वरित दिवसांमध्येच आपण जे आहे परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे आणि अतिसंभव प्रश्न रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त चांगले गुण मिळतील या उद्देशाने मित्रांनो संपूर्ण तुमचा टीईटीचा अभ्यासक्रम याद्वारे आपण जे मित्रांनो आपण कंप्लीट करत आहोत। जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला मित्रांनो या खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या ऑफिशियली डॅशबोर्डमध्ये जाऊन देखील संपूर्ण काही प्रश्न पाहू शकता। आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते संपूर्ण फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून ते सर्व व्हिडिओ पाहून घ्या, कारण का त्यामध्ये तुमच्या टीईटी एक्झामच्या पेपर 1 व पेपर 2च्या परिपूर्ण तयारीसाठी पण संपूर्ण काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न त्यामध्ये कव्हर केलेले आहेत। तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ जो आहे स्पेशली गणित हा विषय घेऊन आलेला होता, कारण का बरेच विद्यार्थी जे आहे गणित या विषयाला जे की त्यांना कमी मार्क्स मिळतात किंवा गणित या विषयाची भीती वाटते, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा स्पेशली आपला व्हिडिओ असणार आहे। आपला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कसल्याच प्रकारची गणितामधली शंका राहणारी नसेल, आणि जे प्रश्न आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये सेम या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील। त्यामुळे कोणताही प्रश्न स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 आहे, जो की प्रश्न पहिला काय म्हणतो पहा। प्रश्न पहिला की एक व्यक्ती पूर्वीकडे 5 किलोमीटर चालला, नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर चालला, पुन्हा डावीकडे वळून 5 किलोमीटर चालला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला दिशा वळू जो की व्यक्ती वळलेला आहे, आणि त्यानंतर आपल्याला जे आहे सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे असं म्हटलेलं आहे। तर यामध्ये आपण पाहू शकता जे की आपला या ठिकाणी फक्त 2 जागी रोटेट झालेला आहे, जो की व्यक्ती पहिलं पूर्वेकडे गेला, पुन्हा मग नंतर उजवीकडे गेला, पुन्हा उजवीकडे जाऊन पुन्हा तो डावीकडे आला, या प्रकारचे या ठिकाणी झालेला आहे। तर या ठिकाणी पाहता आपण 5-5 किलोमीटर तो व्यक्ती चाललेला आहे, जो की सेम दिशेमध्ये चाललेला आहे। म्हणून आपण या 5-5 ला जर आपण याच्या दोघांची बेरीज करू तर 10 किलोमीटर तो आहे तो फक्त एका दिशेला गेलेला आहे। 10 किलोमीटर तो पूर्वेकडे, आणि उर्वरित जे की 4 किलोमीटर मग तो कुठे चालला तर तो पूर्वेकडून चालत चालत नंतर उजवीकडे वळून तो 4 किलोमीटर गेला, म्हणजे की त्याची उजवीकडली बाजू कोणती आहे, जी की दिशा कोणती आहे तर ती आहे दक्षिण दिशा। मग तो दक्षिण दिशेकडे किती चालला तर 4 किलोमीटर चालला। मग त्यानंतर आपल्याला सुरुवातीच्या ठिकाणापासूनची त्याची दिशा सांगायची आहे, तर सुरुवातीच्या ठिकाणापासून जे की त्याच्या केंद्रबिंदूपासूनची मूळ दिशा कोणती होणार असेल, जे की आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट ही जी दिशा त्याची होणारी असेल। मग साऊथ ईस्ट आपल्याला यामध्ये कयामध्ये दिसत आहे, जे की पर्याय नंबर 4 मध्ये दिसत आहे। तर पर्याय नंबर 4 ला आपण क्लिक करू, त्यानंतर आपल्याला याचं जे की अचूक व अयोग्य उत्तर विविध स्पष्टीकरणासोबत मी या ठिकाणी ऍड केलेलं आहे, तर पर्याय नंबर 4 याचं जे म्हणजेच की डी हे याचं उत्तर होणार असेल, तर तो आग्नेय दिशेला जो की चालणारा असेल। त्यानंतर पाहू आपला प्रश्न क्रमांक पुढील, जो की दुसरा प्रश्न काय म्हणतो पहा। आणि परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतात, फक्त प्रश्न तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे, आणि पाचव्यानंतर तुम्हाला त्याचं शेवटचे जे लाईन सांगत आहे आपल्याला काही काढण्यासाठी, समजा त्या ठिकाणी तो किती किलोमीटर चालला असा प्रश्न असू शकतो, किंवा तो कोणत्या दिशेला आता उभा टाकून आहे असं देखील तुम्हाला असा प्रश्न येणारा असेल। त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचणं हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतर आपला दुसरा प्रश्न काय म्हणतो की एका व्यक्तीने एका छायाचित्राकडे बोट दाखवून म्हटले, या मुलीच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा माझ्या पत्नीचा भाऊ आहे, तर त्या छायाचित्रातील मुलगी त्या व्यक्तीची कोण लागते। तर ती छायाचित्रामधील व्यक्ती किंवा फोटोतील ती जी मुलगी आहे त्या व्यक्तीची कोण लागते। तर अशा प्रकारची प्रश्न सोडवते वेळेस तुम्हाला प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचणे इम्पॉर्टंट आहे, कारण का ब्लड रिलेशनवरचे जेवढे काही क्वेश्चन असतात ते खूप आणि खूप कन्फ्यूज करणारे असतात, आणि वेळ खाऊ देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये असतात। तर या प्रश्नामध्ये पहा काय म्हटलेलं होतं की मुलीच्या वडिलांचा जो काही एकुलता एक मुलगा आहे तो माझ्या पत्नीचा भाऊ आहे, तर त्या बोट दाखवून दाखवणाऱ्या व्यक्ती आणि त्या मुलीचा संबंध आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे। तर या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे स्पष्टीकरण की मुलीच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा, तर मुलीचा कोण वडील, तर वडिलांचा कोण एकुलता एक मुलगा म्हटलाय, म्हणजेच तो त्या मुलीचा कोण होणार असेल, तो त्या मुलीचा थोडक्यामध्ये हा भाऊ आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या। हा भाऊ त्या व्यक्तीच्या कोणाचा बोट दाखवणाऱ्या व्यक्तीचा पत्नीचा पत्नीचा भाऊ आहे, बोट दाखवणारा म्हणजेच काय होणार असेल या ठिकाणी तो मेहुणा या ठिकाणी आहे। तर याचा अर्थ काय होईल की याचा अर्थ ती मुलगी त्या व्यक्तीच्या मेहुण्याची, कोणाच्या व्यक्तीच्या मेहुण्याची पत्नीची पत्नी जी की पत्नीच्या भावाची त्याला आपण मेहुणा म्हणतो, मेहुण्याची, तर मेहुण्याची कोण आहे तर ती आहे मेहुण्याची
मुलगी असं जे आहे ते थोडक्यात होणार असेल. म्हणून ती व्यक्ती त्याची काय होणारी असेल, तिची जे की ती मुलगी तर त्याची जी आहे थोडक्यामध्ये भाची ही होणारी असेल. तर भाची होणारी असेल म्हणजेच काय, पर्याय नंबर आपलं जे की ड याचं जे आहे ते अचूक उत्तर असणार असेल. त्या व्यक्तीची ती जी आहे मुलगी जे की भाची होणारी असेल. तर ब्लड रिलेशनचे जेवढे काही प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी तुम्हाला जो त्यांचा नात्यांचा संबंध आहे तो आधी सुस्पष्टपणे मांडून घेणे अतिशय IMP आहे, इम्पॉर्टंट आहे. कारण का जोपर्यंत तो नात्यांचा क्रम व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत त्याचं अचूक उत्तर जे आहे ते निघत नाही. कारण का बरेच विद्यार्थी ब्लड रिलेशन्स मध्ये त्यांना नाते व्यवस्थित जुळवता येत नाहीत, त्यामुळे जे आहे ते कन्फ्यूज होऊन जात असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर डी हे याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. आणि परीक्षेत तुम्हाला असेच प्रश्न पाहायला मिळणारे असतात मित्रांनो. त्यानंतर आपला प्रश्न 3 काय म्हणतो पहा, की एका रांगेत रमेश डावीकडून 15व्या स्थानी आणि उजवीकडून 12व्या स्थानी आहे, तर रांगेत एकूण किती लोक आहेत? तर रांगेमधील एकूण लोक आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. तर आता रांगेमधले लोक सांगते वेळेस मी तुम्हाला एक सूत्र सांगतो जे की कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तुम्हाला TET साठीच नाही तर इतर सर्व परीक्षांसाठी कामाला पडेल. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवून घ्या की जेव्हा एकूण संख्या आपल्याला काढायला सांगते त्यावेळेस आपल्याला एक ध्यानात ठेवायचं आहे. याचं सूत्र आहे डावीकडील स्थान, डावीकडील स्थान मी या ठिकाणी लेफ्ट लिहितो, डावीकडील स्थान अधिक उजवीकडील स्थान वजा 1 हे जे आहे याचं सूत्र आहे. हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवून घ्या. तर वजा 1 म्हणजेच काय, तर जो कोणी व्यक्ती असतो जसं की याच्यामध्ये काय म्हटलंय रमेश, रमेश हा डावीकडून बी गणला गेलेला आहे आणि उजवीकडून बी गणला गेलेला आहे. त्यामुळे दोन्हीकडून बी त्याची संख्या घेतलं तर आपलं उत्तर जे आहे ते चुकीचे निघण्याचे चान्सेस असते. म्हणून जे आहे फक्त एकाच बाजूने त्याला घ्यायचं असतं. म्हणून -1 आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तो आता लेफ्ट साइड म्हणजेच काय, तर डावीकडून कितवा आहे, तर 15वा आहे. राईट साइड उजवीकडून कितवा आहे, तो 12वा आहे. आता आपण या दोघांची जर बेरीज केली तर 12 15 या ठिकाणी 27 होतात. तर 27 मधून आपल्याला वजा 1 जर केलं तर किती येतं, जे की 26. तर 26 जे की एकूण त्या रांगेमधील लोकांची संख्या आहे. तर पर्याय नंबर आपल्याला किती मध्ये दिसतं, जे की पर्याय नंबर आपल्याला ड मध्ये याचं जे आहे ते उत्तर मिळणार असेल. तर आपण क्लिक करू ड वर. तर ड वर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं अचूक उत्तर जे या ठिकाणी पाहायला मिळणार असेल. तर 26 त्या ठिकाणी एकूण रांगेमधली संख्या आहे. त्यानंतर आपण पाहू पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न तुम्हाला या स्वरूपाचेच येतात मित्रांनो. प्रश्नामध्ये तुम्हाला अजून याहून जास्त बदल काही पाहायला मिळणारा नसेल. त्यानंतर 4था प्रश्न काय म्हणतो, की 2024 या लीप वर्षात जर 26 जानेवारीला गुरुवार असेल तर त्याच वर्षात 15 ऑगस्टला कोणता वार असेल? तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा की 2024 हा वर्ष लीप वर्ष आहे. म्हणजेच काय, तर लीप वर्ष आपण कायला म्हणतो, ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जातो त्याला काय म्हणतात, तर थोडक्यात त्याला लीप वर्ष जे आहे ते म्हटलं जातं. आता 24ला जे आहे जे की 4ने निशेष भाग जातो म्हणजेच काय, तर एकूण दिवस किती होतात, जे की आपल्याला नॉर्मली जे दिवस असतात त्यामध्ये एक दिवस वाढतो. म्हणजे काय, तर फेब्रुवारीमध्ये नॉर्मली 28 दिवस असतात, पण जेव्हा लीप वर्ष असतो त्यावेळी जे फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात. म्हणजे की एक दिवस जो आहे तो थोडक्यामध्ये वाढतो. आता हे लीप वर्ष असल्यामुळे एक दिवस या ठिकाणी वाढलेला आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवत वेळेस तुम्हाला एक बाब लक्षात ठेवायची आहे की तो महिना आणि जो तारीख आपल्याला दिलेली आहे त्या तारखेपासून जो की येणारे समोरचा जो तारीख दिलेला आहे त्या तारखेपर्यंत आपल्याला संपूर्ण दिवस काउंट्स करून घ्यायचे असतात. म्हणजे की जानेवारीच्या 26 पासून ते 15 ऑगस्ट पर्यंतचे जे संपूर्ण काही मध्यस्थी दिवस आहेत ते सर्व दिवस आपल्याला काउंट करून घ्यावे लागतील. तर आता टोटली आपण जर काउंट केलं जानेवारी पासून तर 15 ऑगस्ट पर्यंतचे दिवस, तर एकूण दिवसांची जी संख्या होते ती होते 202. तर 202 दिवस जे आहे थोडक्यामध्ये होणारे असतात. आता 202 दिवस आपल्याला मिळाले, मग आपला आठवडा किती दिवसाचा जातो, 7 दिवसाचा. मग आपण याला 7ने जे आहे थोडक्यामध्ये याला भागून घेऊ. जर 7ने जेव्हा आपण 202 ला भागतो त्यावेळेस आपल्याला त्यावेळेस आपल्याला जी बाकी मिळते ती थोडक्यामध्ये 6 मिळते. तर 6 ही याची बाकी होणारी असते. तर ही बाकी जी म्हणजेच काय, जे की दिवस असतात. जे काही 202 दिवसाला 7ने भागल्यानंतर आपला 6 दिवसची बाकी जी आहे ते उरते. म्हणजेच काय, तर त्यावेळेस जो गुरुवार होता, गुरुवारामध्ये आपल्याला जे थोडक्यामध्ये जे की 6 दिवस या ठिकाणी प्लस करायचे आहेत. म्हणजेच काय, तर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. तर बुधवार हा दिवस जो की थोडक्यामध्ये 15 ऑगस्टला हा येणारा दिवस असेल. पर्याय नंबर याचं उत्तर काय होईल, जे की बी याचं जे आहे पर्याय नंबर उत्तर होणार असेल. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर देखील तुम्ही या ठिकाणी याचं सुस्पष्टीकरण पाहू शकता. 7ने भागून जे बाकी काढा, जे की 6 बाकी उरणारे असेल. पुन्हा मग गुरुवारपासून आपण 6 दिवस केल्यास जे की आपल्याला पुढचा वार हा जो की बुधवार हा मिळणारा असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये येतात आणि त्याचा सोडावा तुम्हाला या पद्धतीने जे आहे थोडक्यामध्ये करावा लागणारा असेल. प्रश्न हे मित्रांनो सोपेच असतात, परंतु तुम्हाला थोडक्यामध्ये
जोपर्यंत गणितीय नियम माहिती नाही सोडवण्यासाठीचे मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला अवघडच जाणार असेल. तर मित्रांनो आता टीईटीचे आपल्या शेवटचे दिवस शिल्लक राहिले, तर आपण आता शेवटच्या दिवसांमध्ये परिपूर्ण तुमची तयारी, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, तुम्हाला परिपूर्ण स्कोर मिळवण्यासाठी मित्रांनो, जो की आपण टार्गेटेड 90 प्लसचा स्कोर ठेवला आहे, त्यासाठी मित्रांनो आपण स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच आपण रिलीज केलेली आहेत. जे कोणी विद्यार्थी जॉईन केले आहेत त्यांना चांगल्यापैकी परफॉर्मन्स आपला पाहता येत आहे, आणि जे विद्यार्थी नवीन आहेत अजूनही त्यांनी जॉईन केलं नसेल तर मित्रांनो आपल्या डिस्काउंट ऑफर प्राइस मध्ये संपूर्ण काही टेस्ट सिरीजची बॅच आपली चालू आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही टीईटीचा परिपूर्ण अभ्यासक्रम हा कव्हर करून मिळणार आहे, ज्यामध्ये तुमचे संपूर्ण काही 150 प्रश्न 150 गुणांची आपली फुल लेंथ टेस्ट व त्यासोबतच तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील मित्रांनो आपण ऍड करून दिलेले आहे, जे की एकमेव तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी मित्रांनो सोल्युशन्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला 90 प्लसचा स्कोर फुल्ली कॉन्फिडंट पद्धतीने मित्रांनो जे की सोडवता येणार असेल. तुम्ही कितीही व्हिडिओ कोर्सेस केला, तुम्ही कितीही मित्रांनो महागडे कोर्सेस केला, तरी जोपर्यंत तुम्ही स्वतःहून अशा प्रकारच्या प्रश्नांच्या संपर्कात जात नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःहून हे प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला यश जे मिळणं आहे ते थोडक्यामध्ये कठीण आहे. त्यामुळे जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांना भीती वाटत आहे की मला स्कोर कमी वाटत येईल किंवा माझा स्कोर जो एलिजिबल आहे होणार की नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच जी आहे जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक मी इंटिग्रेट करून दिलेली आहे, त्या ॲपवर क्लिक करा किंवा महा एक्झाम पॉईंट हे आपल्या प्ले स्टोरवर जाऊन तुम्ही त्याहून देखील आपली जे संपूर्ण ॲप्लिकेशन डाउनलोड करून टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये जाऊन तुम्ही महा टीईटी महाराष्ट्र शिक्षक पात्रतेची टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता आणि चांगल्या उत्तम तयारीला आज या क्षणापासून लागू शकता. मित्रांनो उर्वरित आपले 17 दिवस बाकी राहिले, 17 दिवसामध्ये मित्रांनो तुम्ही परिपूर्ण जीव लावून जरी अभ्यास केला तरी मित्रांनो तुमचा 90 प्लसचा स्कोर म्हणजेच की एलिजिबलचा शेरा हा कुठेही हलणारा नसेल, आणि त्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे की आपली टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला आपण पीवायक्यू प्रश्न देखील ऍड करून दिलेले आहेत, त्यासोबतच संभव प्रश्न देखील सराव करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करून दिलेले आहेत. संपूर्ण काही तुम्हाला ते एकाच ठिकाणी मिळणार असेल, त्यामुळे तुम्हाला जर ते जॉईन करायचं असेल तर ऍप आपले डाउनलोड करून घ्या आणि लगेचच्या लगेच जॉईन करूनच घ्या, जर तुम्हाला चांगले गुण घेऊन ही परीक्षा टीईटीची सक्सेसफुली प्रथम प्रयत्नामध्ये क्रॅक करायची असेल तर. मित्रांनो त्यानंतर पाहू आपला पुढचा प्रश्न, जो की प्रश्न 5वा काय म्हणतो, पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी जी की कोणती संख्या येईल. तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या शोधायची आहे. तर या ठिकाणी संख्या कोणत्या आहेत, 3, 8, 15, 24 आणि 35 अशा संख्या आहेत. त्यानंतर आपल्याला पुढील संख्या या ठिकाणी शोधायची आहे. तर पुढची संख्या कोणती होणारी असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस तुम्हाला प्रथमतः जे पहिल्या संख्या आहेत 2, या पहिल्या संख्यामध्ये आपल्याला जो की त्याच्यातला फरक जो जाणून घेऊन पुढील संख्या आपल्याला शोधता येतात. आता 3 आणि 8 मध्ये काय फरक आहे, किंवा 8 आणि 15 मध्ये काय फरक आहे, आणि 15 आणि 24 मध्ये कसला फरक आहे. आता 3 मध्ये आपण काय केल्यानंतर आपल्याला पुढची संख्या 8 मिळेल, तर 3 मध्ये आपण +5 केल्यास आपल्याला 8 मिळते. तर 8 मध्ये आपण +5 केलं तर आपल्याला 15 मिळतं का, तर मिळत नाही. तर 8 मध्ये आपण काय केल्यानंतर आपल्याला 15 मिळतं. तर 8 मध्ये जर आपण समजा या ठिकाणी 7 प्लस केलं तर या ठिकाणी आपल्याला 15 ही संख्या मिळते. आता 15 मध्ये आपण अशी कोणती संख्या ऍड केल्यानंतर आपल्याला 24 मिळते, तर 15 मध्ये आपण जे थोडक्यामध्ये 9 जर ऍड केलं तर आपल्याला 24 ही संख्या जी आहे थोडक्यामध्ये मिळते. त्याच प्रकारे 24 मध्ये अशी संख्या कोणती ऍड केल्यानंतर आपल्याला पुढची 35 ही संख्या मिळते. तर 24 मध्ये ऍड केल्यानंतर आपल्याला 11 जर ऍड केलं तर आपल्याला या ठिकाणी 35 ही संख्या मिळते. तर या ठिकाणी पहा 8, 9, 7 आणि 11 या प्रकारचा जो काही विषम संख्याचा क्रम आहे तो आपल्याला मिळालेला आहे. म्हणून आता पुढची संख्या कोणती आहे, तर पुढची संख्या कोणती येणारी असेल 11च्या, जे की 11च्या पुढची ही संख्या जी थोडक्यामध्ये जे की 13 ही येणारी असेल. आणि 35 प्लस आपण जेव्हा 13 करतात तेव्हा किती येतं उत्तर, तर त्याचं आहे जे की 48. म्हणजेच काय या मिसिंग नंबरच्या कोणती संख्या येणार असेल, जे की 48 ही येणारी असेल. पर्याय नंबर किती मध्ये आहे, तर पर्याय नंबर 1 मध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सहज स्पष्टीकरणासोबत. आणि आपल्या टेस्ट सिरीज मध्ये देखील आपल्या टेस्ट सिरीजच्या बाजूमध्ये संपूर्ण प्रश्नांचे आपण सुस्पष्टीकरण देखील तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे टेस्ट सिरीज हे खूप आणि खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला स्कोर अचीव करण्यासाठी, स्वतःचा अभ्यास तपासण्यासाठी. त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, वेळ न वाया घालता. मित्रांनो त्यानंतरचा 6वा प्रश्न पुढील काय म्हणतो, की पुढील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी जे की कोणते अक्षर येईल. यापूर्वी आपण संख्या पाहिली आहे, आता आपण या ठिकाणी जे काही प्रश्नचिन्हाच्या जागी अक्षर आपल्याला आणायचं आहे, जे की कोणतं अक्षर येणार असेल. तर तुम्ही या ठिकाणी जर पाहिला तर यामध्ये CFILO तर या प्रकारचा एक प्रकारे या ठिकाणी संख्याक्रम दिलेला आहे. तर या ठिकाणी पहा सी पासून जो F आहे तो कितव्या क्रमांकावर आहे, तर सी पासून F, तर सी पासून F जो आहे थोडक्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर येणारा आहे. मग आता F पासून आपल्याला पुढे I कितव्या क्रमांकावर मिळतो, तर F पासून I देखील 3ऱ्याच क्रमांकावर मिळतो. म्हणजेच काय या ठिकाणी 3 अक्षरांनी या ठिकाणी प्लस केलेलं आहे. तर आता तोच आपल्याला नियम L वर देखील करायचा आहे. तर L पासून आपण 3 ऍड केल्यास तर आपल्याला O हे मिळते, आणि O पासून आपण 3 अक्षर ऍड केल्यास आपल्याला कोणती संख्या मिळते, तर O च्या नंतर 3ऱ्या क्रमांकावर येणारी संख्या जी काही R आहे, जी की पर्याय नंबर C मध्ये
मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर आपण क्लिक करू पर्याय नंबर सी वर. तर याचं अचूक उत्तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या मालिकेत अक्षर पुढील तिसरे अक्षर जे आहे थोडक्यामध्ये आहे, म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की पर्याय नंबर आर म्हणजेच की सी हे याचं अचूक उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढील आपण प्रश्न पाहू, जो की प्रश्न 7वा काय म्हटलेला आहे की जर प्रॅक्टिस हा शब्द QTBD JTLF असा लिहिला तर सब्जेक्ट हा शब्द कसा लिहाल, तर सब्जेक्ट हा शब्द कोणत्या पद्धतीने लिहाल. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस तुम्हाला जे काही या ठिकाणी तुम्हाला पर्यायामध्ये सर्व ऑप्शन्स दिसत आहेत त्या सर्व मॅच करण्याची गरज पडू नये. कारण का सर्व तुम्ही मॅच करण्याच्या लागायला लागलात तर तुम्हाला जे आहे संपूर्ण तुमचा वेळ खाऊ हा प्रश्न होऊन जाणारा असेल. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस प्रथमतः आपल्याला सुरुवातीची 2 अक्षरे मॅच करून घेऊन इम्पॉर्टंट आहे, कारण का त्यावरून आपल्याला त्याचं उत्तर क्विक पद्धतीमध्ये निवडता येतं. आता पी आणि जो याच्यामधला जो संबंध आहे प्रॅक्टिस आणि QTBD JTLF मधला, तर त्यामधला आपण सुरुवातीला संबंध समजून घेऊ. तर पी आणि आर या ठिकाणी पाहिलं तर पी आणि क्यू मधला कसा फरक आहे का, तर नाही. यामध्ये फक्त +1 ची वाढ झालेली आहे. आणि आर आणि टी मध्ये या ठिकाणी झालेलं आहे का, झालेलं नाही. तर टी पासून आर या ठिकाणी 2 -1 घेतलेला आहे. मग नंतर पुढे काय केलेलं आहे, तर पुढे जे आहे या ठिकाणी ए आणि बी मधला फरक काय आहे, तर ए आणि बी मधला या ठिकाणी फरक घेतलेला आहे का, तर अ आणि बी मधला हे देखील या ठिकाणी फरक जो की थोडक्यामध्ये -1 चा घेतलेला आहे. म्हणजेच काय या ठिकाणी +1 -2 +3 -4 अशा प्रकारचा एक क्रम तयार झालेला आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट साठी देखील सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर सब्जेक्ट मध्ये देखील आपण या ठिकाणी काय करू, सुरुवातीला +1 करू आपण. एस च्या नंतर काय येतं, जे की टी हे आपण घेऊ. त्यानंतर -2 करू. तर यू च्या नंतर -2 आपण जर एखादं अक्षर घेतलं तर काय कोणतं अक्षर आहे, ते आहे एस अक्षर. आता या ठिकाणी पहा, जे की टी आपल्याला पर्याय नंबर सर्वातच दिसत आहे, परंतु TS हे फक्त आपल्याला 2 क्रमातच दिसत आहे, ज्यामध्ये पर्याय नंबर बी आणि पर्याय नंबर सी मध्ये. म्हणजे की याचं उत्तर पर्याय बी तर असायला पाहिजे, पर्याय सी तर असायला पाहिजे, हे आपल्याला येऊन लक्षात आलेलं आहे. त्यानंतर पुढची संख्या जी आहे, पुढचं अक्षर आहे जे बी हे कायमध्ये आहे, जे की +3 घ्यायचं आहे. पुन्हा बी पासून जर आपण +3 घेतलं तर आपल्याला काय मिळतं, जे की ई हे मिळतं. तर ई हे कायामध्ये आहे, जे की पर्याय नंबर बी मध्ये. म्हणजेच काय तर याचं उत्तर होणार असेल, जे की पर्याय नंबर बी हे याचं उत्तर होणार असेल. तर मी या बी वर क्लिक करतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पर्याय नंबर बी वर क्लिक केल्यानंतर याचं सहस्पष्टीकरणासोबत आपण उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. पर्याय नंबर बी म्हणजेच की TSEFJWA हे याचं उत्तर अचूक पद्धतीने असणार असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला जे इंग्रजीमधील जे अल्फाबेटिकल अक्षर आहेत ते तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. ज्यांचा क्रम त्या कोणत्या नंतर कोणत्या येतात, लागोपाठ येतात का, त्यामध्ये काही गॅप आहे का, हे संपूर्ण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही अशा प्रकारचे रिझनिंगचे कोडिंगचे प्रश्न तुम्ही डिकोड जे आहे ते करू शकता मित्रांनो. त्यानंतर आपण पुढील पाहू आपला प्रश्न 8वा. ज्याप्रमाणे डोळा याचा संबंध पाहणेशी आहे, त्याचप्रमाणे जीभ संबंध कशाशी आहे. तर डोळ्याने आपण काय करतो, जे की बघतो किंवा आपण पाहणे असं देखील त्याला म्हणतो. तर जिभेने आपण काय करतो, तर जिभेने जे आपण थोडक्यामध्ये चव घेतो. मग या ठिकाणी याचं उत्तर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर डी म्हणजेच काय, तर चव घेणे याचं जे आहे थोडक्यात उत्तर होणार असेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की डोळ्याचे कार्य काय आहे, तर पाहणे आहे. त्याचप्रमाणे जिभेचे मुख्य आणि जैविक कार्य काय आहे, तर त्या थोडक्यामध्ये चव घेणे हे आहे. म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी ड हे याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केला तर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न ज्या ठिकाणी सोडवायला मिळतील, ज्यामुळे तुमची परिपूर्ण ही प्रॅक्टिस होऊन जाणारी असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक पुढचा 9वा काय म्हणतो पहा, की खालीलपैकी विसंगत संख्या कोणती आहे. तर यापैकी गटात न बसणारी संख्या या ठिकाणी सांगायची आहे. तर यापैकी कोणती आहे, तुम्हाला पाहता क्षणीच कळालं असेल, जे की 190 ही जी संख्या आहे गटात न बसणारी आहे. कारण का आहे, कारण का यामध्ये 121 हा जो आहे थोडक्यामध्ये कशाचा वर्ग संख्या आहे, तर 121 हा 11चा स्क्वेअर आहे. त्यानंतर 144 हा 12चा स्क्वेअर आहे आणि 169 हा 13चा स्क्वेअर आहे. परंतु 190 हा कशाचाही काही नाही, म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर डी हे याचं जे आहे ते अचूक उत्तर होणार असेल, जे तुम्ही या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये देखील पाहू शकता. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 10वा काय म्हणतो पहा. त्याचा पुढचा प्रश्न जो की सिटिंग अरेंजमेंटच्या संदर्भात आहे. तर सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न देखील सोपे असतात, परंतु या प्रकारचे लेंथी असतात, म्हणून जे की लांबीने जास्त असल्यामुळे अनेक विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जातात. तर प्रश्न काय 10वा काय म्हणतो, की ABCD आणि ई हे एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्रकाकडे
तोंड करून बसले आहेत. तर वर्तुळाकार आहे आणि एक केंद्र आहे, या केंद्राकडे सर्वजण तोंड करून बसलेत. सी हा डीच्या डावीकडे आहे. तर कुणीकडे आहे, जो की सी हा कुठं आहे, तर सी हा डीच्या कुठे आहे, तर सी हा सीच्या जे की डावीकडे आहे असं म्हटलेलं आहे, डावीकडे आहे. आणि बी हा ईच्या उजवीकडे आहे. तर कुठं आहे, बी हा कसा आहे, तर बी हा जो की ईच्या उजवीकडे आहे असं म्हटलेलं आहे. पुन्हा मग नंतर काय म्हटलेलं आहे, जर ए हा सी आणि ईच्या मध्ये असेल, ए कुठं आहे, सी आणि ईच्या मध्ये, म्हणजे की ह्या ठिकाणी, मग या ठिकाणी ए येणार असेल, तर डीच्या उजवीकडे कोण आहे, तर मग डीच्या उजवीकडे कोण आहे म्हटलेलं आहे. तर डीच्या उजवीकडे कोण असणार असाल, उजवीकडे म्हटलं तरी तेच असेल आणि डावीकडे म्हटलं तरी तेच असेल, कारण का एचा केंद्रबिंदू कोणता आहे, तर हा आहे आणि हे सर्व काही याच्या भोवताल बसलेले आहेत. त्यामुळे बी आणि डी जे की याच्या कोण असणार असेल, डीच्या जे की उजवीकडे, तर जो की बी हा असणारा असेल. तर पर्याय नंबर कशामध्ये आहे आपलं हे उत्तर, जे की पर्याय नंबर डी मध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यावर क्लिक करतो मी, त्यानंतर तुम्हाला याचं सुस्पष्टीकरण संपूर्ण काही मिळून जाणार असेल. तर या प्रकारे याचा थोडक्यामध्ये जो की क्रम हा लागणारा असेल. तर डीच्या उजवीकडे काय असेल, तर थोडक्यामध्ये डीच्या उजवीकडे जे की बी हे असणार असेल. त्यानंतरचा आपण पाहू पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक काय म्हणतो पुढचा आपला, प्रश्न क्रमांक पुढचा 11वा असा म्हणतो की अ आणि ब यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 4 जसे 5 आहे, तर 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6 जसे 7 होईल, तर आजचे वय किती. तर या ठिकाणी काय सांगितलं, आपला आजचे वय काढायला सांगितलेलं आहे. तर आपण सुरुवातीला काय करू, सिंपलचा फंडा आपण या ठिकाणी, जे की जे वय दिलेलं आहे आपल्याला किती, 4 जसे 5 गुणोत्तर दिलेलं आहे, त्यानंतर 6 जसे 7 गुणोत्तर दिलेलं आहे, तर जे की 8 वर्षानंतरच काढायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी सर्वात पहिलं आपण यांचं एक समीकरण बनवून घेऊ. तर 4x प्लस 8 आणि जे की छेद आणि अंश समान घेऊ, त्यानंतर 5x प्लस या ठिकाणी जे की 8 हे या ठिकाणी येणार असेल आणि 6 जसे 7 आपण जसं तसं या ठिकाणी घेऊ. आता हे समीकरण आपण सोडवायला आहे आणि x बरोबर आपण काय, या ठिकाणी हे समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर x बरोबर या ठिकाणी आपल्याला जे मिळणार आहे, जो की x बरोबर हा आपल्याला 4 जो आहे थोडक्यामध्ये मिळतो. याचा तिरपा गुणाकार करून त्याचं आपण डिवायडेशन केल्यानंतर, म्हणजेच काय, तर याचं आजचं वय किती होतं, जे की आजचं वय हे थोडक्यामध्ये याचं किती होणार असेल, जे की सध्याचं वय, तर आजचं वय जे आपण 4 गुणिले 4 म्हणजे की x आपल्याला मिळालेलं आहे आणि आजचं वय हे 4 आहे, म्हणजेच किती, जे की 16 आणि जे 20 जे आपल्याला म्हटलेलं आहे या ठिकाणी, तर आजचं वय 20 आणि जे पुढचं वय या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे, जे काढलं गेलं, तर या ठिकाणी 5 गुणिले जर आपण 4 केलं, तर या ठिकाणी 5 गुणिले 4 जे की 20 वर्ष हे होणार असेल, म्हणजे की 16 आणि 20 हे जे आहे उत्तर होणार असेल, जे की पर्याय नंबर किती मध्ये दिसत आहे, पर्याय नंबर आपल्याला जे की डी मध्ये दिसत आहे. तर या ठिकाणी सोल्युशन देखील दिलेलं आहे मी, की ए चे आजचे वय आपण 4x आणि बी चे 5x मानल्यास याचा आपण थोडक्यामध्ये या प्रकारे समीकरणेनुसार तिरपा आपण गुणाकार जर करून घेतलं, ज्यामध्ये आपण 7 ब्रॅकेट 4x प्लस 8 बरोबर 6 ब्रॅकेट 5x प्लस 8 जर केलं, म्हणजेच की काय येणार असेल, जे की 28x प्लस या ठिकाणी 56 आणि 30x प्लस 48 या ठिकाणी असं याचं समीकरण येणार असेल. त्यानंतर आपण जे की थोडक्यामध्ये म्हणून 2x बरोबर 8 म्हणजेच की x बरोबर किती होईल, जे की 4 हे होणार असेल, कारण का हे आपण समीकरण या ठिकाणी सोडवलेलं आहे म्हणून. त्यानंतर आजचे वय आपण काढण्यासाठी अ चं काय घेतलेलं आहे, जे की 4 गुणिले 4 16 म्हणजे की x बरोबर आपला किती लाभलेला आहे, 4, म्हणून या ठिकाणी 4x मध्ये त्या ठिकाणी आता 4 गुणिले 4 हे जे की होणार असेल. आता पुढे काय म्हटलेलं आहे, जे की ब चं, तर ब चं काय म्हटलेलं आहे आपण 5x म्हणजेच काय, तर 5 गुणिले 4 म्हणजे की 20 या प्रकारे जे आहे थोडक्यामध्ये याचं जे की निघणार असेल. काय, तर याचं जे आहे जे की आजचे वय असणारे असेल. पर्याय नंबर या ठिकाणी ड हे याचं जे आहे ते अचूक उत्तर होणार असेल. तर असे काही प्रश्न असतात जे की तुम्हाला अतिशय शॉर्ट पद्धतीमध्ये जे की काढता येतात. अनेक विद्यार्थी किंवा अनेक टीचर तुम्हाला जे की फुल लेंथची अशी संपूर्ण बाजू सांगतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना ते समजत नाही आणि ते बऱ्यापैकी त्या ठिकाणी जे आहे ते कन्फ्यूज होतात. परंतु तुम्ही ही पद्धत वापरून जे आहे ते लवकरात लवकर आणि कमी वेळेमध्ये याचं उत्तर काढू शकता. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, जो की 12वा प्रश्न आहे मित्रांनो, काय म्हणतो पहा, की एका दुकानदाराने एक वस्तू तिच्या छापील किमतीवर 10% सूट देऊन विकली, तरीही त्याला 20% नफा झाला. तर 20% नफा झाला म्हटलंय. जर वस्तूची छापील किंमत 600 रुपये असेल, तर वस्तूची खरेदी किंमत किती.
तर या ठिकाणी छापील किंमत 600 आहे, तर आपल्याला काय शोधायला सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी आपल्याला त्याची खरेदी किंमत या ठिकाणी किती आहे असा प्रश्न म्हटलेला आहे. तर प्रश्न देखील विचित्र आहे, परंतु आपल्याला घाबरण्यासारखं काही नाही, कारण का या ठिकाणी आपल्याला याची नियम संपूर्ण माहिती आहेत म्हणून. तर एका दुकानदाराने एक वस्तूच्या छापील किमतीवर किती टक्के सूट दिलेली आहे, जे की 10% सूट दिलेली आहे. तर 10% सूट दिली आणि या ठिकाणी छापील किंमत किती आहे, तर जे की 600 रुपये. म्हणजे या ठिकाणी आपण काय करू, सुरुवातीला 600 वजा आपण 10% करू. तर 600 वजा आपण 10% केलं तर किती होतात, 600 म्हणून 10% वजा केलं तर या ठिकाणी जे की थोडक्यामध्ये 540 रुपये या ठिकाणी होतात. आता खरेदी किंमत काय या ठिकाणी, जे की खरेदी किंमत या ठिकाणी जे काय आपल्या शेकडा नफामधली, तर जी खरेदी किंमत आहे जी की या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला, तर विक्री किंमतीमधून, तर या ठिकाणी विक्री किंमत आपण किती काढलेलं आहे, जे की 540. तर या ठिकाणी खरेदी किंमत बरोबर जे काही या ठिकाणची आपल्याला जी निघालेली विक्री किंमत आहे ती घेऊ आपण, जे की विक्री किंमत किती आहे, तर 540 आपल्याला दिलेली आहे. तर 540 या ठिकाणी छेदामध्ये 1 अधिक जे की नफाची टक्के, तर किती टक्के नफा या ठिकाणी झालेला आहे, जो की 20% नफा झालेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी घेऊ काय, 1.20 ठिकाणी या ठिकाणी घेऊ. म्हणजेच काय, जे की 120 जरी घेतलं तरी आपल्याला चालणारा असेल, तर 120 या ठिकाणी घेऊ. तर जेव्हा याचं आपण डिवायडेशन करू, शून्याला शून्य कट जर केला आपण, आणि या ठिकाणी यांचं 13 54 33 पण या ठिकाणी म्हणजेच किती, तर 450 रुपये हे जे की त्या ठिकाणी होणारं असेल. त्या वस्तूची खरेदी किंमत किती होईल, तर 450 रुपये ही होणारी असेल. पर्याय नंबर आपल्याला जे की ए मध्ये या ठिकाणी आपल्याला मिळते. तर या प्रकारे तुम्ही त्याचं जे आहे ते उत्तर जे की येतं. या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. तर 500 जे काही 40 ही आपल्याला पर्सेंटाईलमध्ये काढलेली 10%ची किंमत, आणि त्यानंतर जे की 450 रुपये या वस्तूची जी आहे खरेदी किंमत होणारी असेल मित्रांनो. तर या ठिकाणची तुम्हाला याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची, तुम्ही काढून घेऊ शकता आणि याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. त्यानंतर आपण पाहू आपला पुढचा प्रश्न, जो की 13वा प्रश्न काय म्हणतो पहा, की एका संख्येचे 60% म्हणजे 300, तर त्या संख्येचे 75% म्हणजे किती. तर त्या संख्येचे 75% म्हणजे किती होतात. तर ती संख्या आपण सुरुवातीला घेऊ, की एका संख्येचे 60% म्हणजे 300 होतात. तर ती संख्या काय आहे, तर 300 भागिले 0.60 अशी होणारी असेल. म्हणजेच किती आहे, तर ते थोडक्यामध्ये 500 ही होणारी आहे. तर आता 500चे आपण काय, 500चे 75% या ठिकाणी दिलेलं आहे. तर 75% म्हणजे किती, तर 500 या ठिकाणी 500 गुणिले या ठिकाणी किती घेऊ, 500 गुणिले 0.75 हे घेऊ. तर आपण याचं जर आपण याचा गुणाकार केला तर किती होतं, जे की 375 जे की या ठिकाणी येणारं असेल. पर्याय नंबर किती, जे की अ मध्ये याचं उत्तर जे आहे ते असणार असेल. आणि मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण शॉर्ट पद्धतीनं सांगत आहे, त्यामुळे याची उत्तरे आपल्याला क्विक पद्धतीमध्ये काढता येत आहेत. जर मी तुम्हाला लेंथी पद्धतीमध्ये घेऊन गेलं तर तुम्ही देखील कन्फ्यूज होऊन जाता आणि तुम्हाला देखील जे की वेळ देखील परीक्षेच्या टाइम वेळेस जे आहे तुम्हाला जे की खूप हा खाणारा असेल. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील 14वा काय म्हणतो पहा, की दर साल दर शेकडा 5 दराने 4 वर्षात 8,000 रुपयाचा सरळ व्याज किती. तर तुम्हाला सरळ व्याज सूत्र माहितच असेल, तर त्या सरळ व्याज सूत्रामध्ये ठेवून याचं उत्तर काढायचं आहे. तर सरळ व्याज कसा निघणार असेल, तर सरळ व्याज जे सूत्र आहे, जे की मुद्दल गुणिले दर गुणिले काळ हे याचं सूत्र आहे, आणि भागाकारामध्ये किती, 100. आता यामध्ये आपल्याला संपूर्ण किमती ठेवायच्या आहेत. यामध्ये मुद्दल किती आहे, तर 8,000, दर काय या ठिकाणचा आहे, तर 5, आणि जो काळ आहे जो की 4, आणि शून्य, 100ला 100, 100 शून्य शून्य आपण कट करू म्हणजे काही नाही उरणार. पुन्हा मग 5 या ठिकाणी 20, आणि 20 याचा आपण याचं गुणाकार जर केलं तर किती होतं, जे की 1600 एवढं जे आहे याचं उत्तर येणार असेल. तर 1600 आपला पर्याय नंबर किती मध्ये दिसतं, जे की डी मध्ये याचं उत्तर दिसणार असेल. आणि उत्तर देखील अतिशय अचूक पद्धतीने या ठिकाणी आलेलं आहे योग्य ते उत्तर, आणि 1600 रुपये हा जो आहे त्या ठिकाणचा सरळ व्याज जो आहे तो होणारा असेल. तर असे प्रश्न तुम्हाला येतात मित्रांनो, आणि अशा प्रकारची प्रॅक्टिस जर तुम्हाला प्रश्नांची करायची असेल तर तुम्ही आपलं माय एक्झाम पॉईंटचं ऍप डाउनलोड करून त्या ठिकाणी आपली संपूर्ण प्रॅक्टिस टेस्टची बॅच जॉईन करून घेतला तर मित्रांनो 100% तुमचा 90+ स्कोर हा कोठे जाणार नसेल. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील आपण उपलब्ध करून दिलेले आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही टेस्टमध्ये एवढी माहिती कुठेही मिळणार नसेल जेवढी आपण तुम्हाला त्यामध्ये प्रोव्हाइड करून दिलेली आहे. तर ज्यांना कोणालाही 90+ स्कोर अचीव करायचा आहे, येणाऱ्या टीईटी एक्झाम मध्ये इलिजिबलचा शेअर तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेट लावायचा असेल तर लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्याची दिलेली आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 15वा, हा काय म्हणतो थोडक्यामध्ये, तर 46,656 चे घनमूळ किती आहे. तर 46,656
56 घनमूळ. हे कशाचं आहे? तर थोडक्यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन दिसतात का, त्या ऑप्शनचे तुम्हाला आता जे की 3 वेळेस याचा गुणाकार करून घ्यायचा आहे. तर म्हणजेच त्यामुळे आपल्याला काय मिळतं, त्यामुळे आपला घनमूळ जे आहे ते मिळणार असेल. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर डी 36. तर जे 36 जे घनमूळ आहे ते आहे तर 46,656 जे घनमूळ आहे ते थोडक्यामध्ये जे की 36 हे आहे. म्हणून पर्याय नंबर ड याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 16 काय म्हणतो की 16वा प्रश्न की एका आयताकृती भूखंडाची लांबी त्याच्या रुंदीची दुप्पट आहे. जर भूखंडाची परिमिती 60 मीटर असेल तर भूखंडाचे क्षेत्रफळ या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर भूखंडाचं क्षेत्रफळ एकूण काय निघणार असेल. तर अशा प्रकारे प्रश्न सोडवते वेळेस तुम्हाला काही सूत्र देखील इम्पॉर्टंट असतात. सूत्र देखील माहिती असणं आवश्यक आहे. कारण का यामध्ये आपल्याला एखाद्या भूखंडाची सर्वात लांबी काढायची आहे, त्यानंतर त्याची रुंदी देखील आपल्याला दुप्पट पद्धतीने करून घ्यायची आहे. त्यानंतर जे आहे त्याचं आपल्याला क्षेत्रफळ मिळवायचं आहे. तर याचं जे उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर जे की डी 200 चौरस किलोमीटर. कस काय कशामुळं तर या ठिकाणी स्पष्टीकरण देखील मी तुम्हाला दिलेलं आहे. तर रुंदी आपण जर समजा रुंदी या ठिकाणी डब्ल्यू मानल्यास आणि लांबी जे की 2W, कारण का या ठिकाणी प्रश्नातच आपल्याला सांगितलेलं आहे की त्याच्या डबल आहे असं म्हटलेलं आहे जे की दुप्पट आहे. म्हणून या ठिकाणी डब्ल्यू घेऊन त्याची लांबी आपण डब्ल्यू घेतली 2W घेतली आणि परिमिती घेतली. परिमितीसाठी सूत्र आपण या ठिकाणी अवलंबलं जे की 2 ब्रॅकेट जे की लेंथ आणि वाईड जे की प्लस डब्ल्यू बरोबर या ठिकाणी 60 ला 60 घेतलं. 60 मीटर या ठिकाणी आपल्याला काय आहे तर भूखंडाची परिमिती आहे. त्या सूत्रामध्ये आपण ह्या संपूर्ण बाबी बसवल्या. त्यानंतर आपल्याला किती मिळालं जे की 6W 60 म्हणजेच की डब्ल्यू बरोबर 6 आणि किती तर जे की 10 मीटर जे आहे ते मिळालेलं आहे. त्यानंतर जी याची लांबी आहे 2W जे की आपण या ठिकाणी डबल घेतली लांबी. तर या ठिकाणी याचा आपण गुणाकार केला तर ती किती होते जे की 20 मीटर ही होणारी असेल. आता क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र काय त्याचं L इंटू डब्ल्यू म्हणजेच काय तर 20 गुणिले या ठिकाणी 10 जर केलं तर 200 चौरस किलोमीटर याची जे थोडक्यामध्ये जे की ह्याची एकूण त्याचे क्षेत्रफळ जे की होणार असेल. म्हणून पर्याय नंबर याचं काय होईल जे की ब हे याचं उत्तर होणार असेल. तर तुम्हाला या टॉपिक वरचा जर प्रश्न आला तर मित्रांनो 100% सांगतो तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये कन्फ्युज होऊन जाता. कारण का या टॉपिक मध्ये तुम्हाला 2 ते 3 सूत्र मिसळून जे आहे याचं उत्तर काढावं लागणार असतं. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस ही भरपूर ठेवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी आपली टेस्ट सिरीज हा एकमेव त्यावर सोल्युशन तुम्हाला मी सांगत आहे. त्यानंतर आपला 17वा प्रश्न पुढील जर ए जसे बी बरोबर 2 जसे 3 आणि बी जसे सी 4 जसे 5 असेल तर ए जसे बी जसे सी हे गुणोत्तर किती असेल. तर याचा आपला गुणोत्तर काढायचं आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आपल्याला सुरुवातीला ए जसे बी 8 जसे 12 या ठिकाणी म्हटलंय. बी जसे जसं की 12 15 या ठिकाणी पुढील आपण जर भाग घेतला म्हणजेच काय तर 8 आपण सुरुवातीला ए जसे बी घेतलं जे की 2 जसे 3 दिलेलं आहे. त्याच प्रकारे आपल्याला ए जसे बी चा आपण किती घेऊ जे की 8 12 8 जसे 12 आपण घेतलं आणि बी जसे सी बी जसं सी चं 4 घेतलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय करू जे की बी आणि सी चं या ठिकाणी जर घेतलं तर या ठिकाणी 12 आणि 15 या ठिकाणी होणार असेल. तर बी ची किंमत 12 समान केल्यावर म्हणजे की बी ची किंमत जर समजा आपण 12 12 म्हणजे की पहिल्या याच्यामध्ये देखील आपण 12 घेतलेला आहे. ए जसे बी करून त्यानंतर बी जसे सी करून 12 12 जर आपण बी ची किंमत घेतली तर 12 12 या ठिकाणी तर 12 आपण समान केल्यावर ए जसे बी जसे सी च काय येणार असेल मग जे की ए ला 8 आलेलं आहे बी ला 12 आलेलं आहे आणि सी ला मग काय येईल जे की 15 हे येणार असेल. तर 8 12 15 आपल्याला काय ह्यामध्ये मिळते तर 8 12 15 हे कायमध्ये मिळते जे की पर्याय नंबर आपल्याला जे की ए मध्ये या ठिकाणी मिळणार असेल. यावर क्लिक केल्यानंतर जे की या ठिकाणी आलेलं आहे. तर कसं आलेलं आहे तर बी ची किंमत समान करण्यासाठी आपण ए जसे बी म्हणजे की 2 जसे 3 ला आपण कितीनं गुणलेलं आहे जे की 4 न गुणलेलं आहे. 4 दोन्ही 8 4 त्रिकम 12. त्याच प्रकारे आपण या ठिकाणी जसे 8 गुणलेला आहे त्याच प्रकारे आपण 8 12 आपल्याला मिळाला. त्या प्रकारेच आपला 4 आणि 5 हे करण्यासाठी आपण कितीनं गुणलेलं आहे तर 3 न गुणलेलं आहे. 4 त्रिकम 12 आणि 5 त्रिक 15 याप्रमाणे आलेलं आहे. म्हणून एबीसी मध्ये 8 12 आणि 15 असं जे आहे आपल्याला ते मिळालेलं आहे. याचं समान गुणोत्तर पर्याय नंबर ए याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 18वा जो की काय म्हणतो की पहिल्या 50 नैसर्गिक संख्याची सरासरी किती आहे. तर पहिल्या 50 नैसर्गिक संख्या या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या नैसर्गिक संख्या शोधण्यासाठी तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचं आहे. सूत्र काय आहे पहा जे की n+1 डिवाइड बाय 2 हे आपलं सूत्र आहे. हे सूत्र तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवून घ्या नैसर्गिक संख्या शोधण्यासाठी. तर या ठिकाणी किती संख्या आहेत
50 प्लस 1 आणि डिवाइड मध्ये किती असणार असेल, जे की 2 ला 2 या ठिकाणी येणार असेल. जो आपण याचे जेव्हा भागाकार करतो या ठिकाणी या ठिकाणी 2 आणि किती होणार असेल, जे की 25.5 एवढी आहे संख्या या ठिकाणी असणारे असेल. तर एकूण संख्या किती आहे सरासरी यांची, तर ती आहे 25.5, जे की आपला पर्याय नंबर सी मध्ये मिळणार असेल. या ठिकाणी तुम्ही याचं सोल्युशन देखील पाहू शकता या पद्धतीने. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की 19वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो की एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांची सरासरी वजन 45 किलो आहे. जर शिक्षकाचे वजन समाविष्ट केले तर वजन 46 किलो होते. तर वर्ग शिक्षकाचं वजन यामध्ये किती आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर विद्यार्थी संख्या किती आहे एकूण, तर या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे विद्यार्थी संख्या, जी की 30 दिलेली आहे विद्यार्थी संख्या. विद्यार्थ्यांचे एकूण जे की वजन, आता या ठिकाणी किती आहे वजन, तर वजन जो आहे तो 45 दिलेला आहे. म्हणजे 30 गुणिले आपण 45 करू प्रथमतः, तर किती होईल 1350 होणार असेल. पुन्हा मग 31 लोकांचं वजन, जे की शिक्षक देखील यामध्ये ऍड झाला म्हणून 30 मध्ये 31 झालं आणि वजनामध्ये देखील 1 किलो वाढ झाली. मग आता या ठिकाणी 1350 हे वर झालेलं आहे. मग आता 31 गुणिले 46 जर केलं तर किती होतात, 31 गुणिले 43 जे की 1426 होतात. आता आपल्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की शिक्षकाचं वजन किती आहे हे काढायचं आहे, आपलं वजन काढायचं आहे. मग आपण काय करू, 1426 मधून आपण 1350 हे वजा करू. तर आपण याचं वजा जर केलं तर आपल्याला किती मिळते, जे की 1426 जे की 76 हे मिळते. म्हणजेच काय, तर 76 किलो जे की वर्ग शिक्षकाचं वजन होणार असेल, जे की पर्याय नंबर डी मध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार असेल. तर पर्याय नंबर डी हे याचं अचूक उत्तर आहे. या ठिकाणी तुम्ही सोल्युशन देखील त्याचं पाहू शकता मित्रांनो. त्यानंतर आपला प्रश्न 20वा काय म्हणतो की जर एका त्रिकोणाच्या दोन बाजूची लांबी 5 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर असेल आणि त्रिकोण काटकोन असेल तर त्याची परिमिती किती, तर त्याची आपल्याला परिमिती या ठिकाणी काढायचा आहे. तर परिमिती काढण्यासाठी हा एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तुम्ही खूप काळजीपूर्वक पाहून घ्या. तर यामध्ये आपल्याला जे की सुरुवातीला एक सूत्र वापरायचं आहे, कारण का या ठिकाणी सूत्रामध्येच आपल्याला याचं उत्तर काढता येतं, कारण परिमिती आपल्याला काढायला सांगितलेलं आहे म्हणून. तर या ठिकाणी सूत्र कोणतं आहे, तर सूत्र आहे ते पायथागोरसचा प्रमेय, जे की आपण 10वी मध्ये शिकला असाल. पायथागोरसच्या प्रमेयानुसारच हे संपूर्ण काही सूत्र या ठिकाणी आपल्याला फुलफिल होणार असेल. तर कशा प्रकारे, तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की पायथागोरसचा जो कर्ण जो नियम आहे, काय म्हणतो की जर एका त्रिकोणाच्या दोन बाजूची लांबी 5 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर असेल आणि त्रिकोण काटकोन असेल म्हटलेला आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पायथागोरसचा सूत्र या ठिकाणी वापरावा लागणार असेल. तर हा आपला एक काटकोन आपण त्रिकोण समजू, ज्यामध्ये 5 आणि या ठिकाणी 12 या ठिकाणी जो की सॉरी या प्रकारे येत नाही, तर ए बी सी या ठिकाणचा हा त्रिकोण आपला घेऊ. या ठिकाणी एक असा आपला जो त्रिकोण कोणता म्हणतो, ज्यामध्ये काटकोन त्रिकोण हे ए बी सी, तर यामध्ये याची जी लांबी 5 आहे आणि याची लांबी आपण या ठिकाणी 12 घेऊ आणि या ठिकाणी जो आहे तो काटकोन करणारा असेल. आता पायथागोरसच्या नियमानुसार सूत्र काय आहे, मग सूत्र आहे कर्ण बरोबर जे की एका बाजूची लांबी अधिक पहिल्या बाजूचा वर्ग लांबीचा अधिक पुन्हा दुसऱ्या बाजूचा वर्ग, या प्रकारचे याचं हे सूत्र आहे. मग आपल्याला या सूत्रामध्ये हे काय आहे, जे की नियम बसवायचा आहे. तर सूत्रामध्ये नियम बसल्यानंतर काय होणार असेल, जे की 5 स्क्वेअर अधिक जे की 12 स्क्वेअर वर्गमुळामध्ये हे संपूर्ण असणार असेल. मग आता स्क्वेअर म्हणजेच किती झाले याचे, तर याचा 5चा स्क्वेअर किती, जो की या ठिकाणी जर आपण काढलं तर याचा 5चा स्क्वेअर आपण जे आहे 25 निघतो आणि 25 प्लस 12चा स्क्वेअर हा 44 निघतो. तर याच्या दोघांची जर आपण समजा बेरीज केली तर किती येतं, त्यांच्या दोघांची बेरीज येते 169. आता हे वर्गमुळामध्ये असल्यामुळे हे जे आहे कशाचं आहे, जे की 169 हे जे आहे 13चा वर्ग होणारा असेल. म्हणजेच काय, तर 13 हे सेंटीमीटर याचं निघालेलं आहे, परंतु त्याची परिमिती आपल्याला या ठिकाणी म्हटलेली आहे. तर परिमिती आपल्याला या ठिकाणी म्हटल्यामुळे आपल्याला या तिघांची ही थोडक्यामध्ये ही बेरीज करून घ्यावी लागणारी असेल. तर बेरीज काय होईल, 5 प्लस 12 प्लस आणि या ठिकाणी थोडक्यामध्ये 13. तर या तिघांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर किती होते, जे की 12 17 प्लस या ठिकाणी जे की 30 याची जी थोडक्यामध्ये होणारी असेल. तर 30 सेंटीमीटर त्याची काय होणारी असेल, जे की परिमिती जी येणारी असेल. पर्याय नंबर आपल्याला किती मध्ये दिसते, 30 सेंटीमीटर या ठिकाणी पाहू आपण, जे की पर्याय नंबर ऑप्शन डी मध्ये जे की याचं येणार असेल, जे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती शोधावी लागतात मित्रांनो. पर्याय नंबर डी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 21वा आपला काय म्हणतो की एका पाण्याच्या टाकीची क्षमता 15,000 लिटर आहे. जर एका नळ्याने
प्रति मिनिट 500 मिलीलिटर पाणी भरलं तर ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल? तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ जो की कालावधी लागणारा असेल? तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला प्रति मिनिट 500 मिली एवढं जे आहे ते घ्यावं लागणारं असेल. समजा प्रति मिनिट आपण 500 मिल एवढं जे आहे ते घेतलं तर बरोबर किती 0.5 लिटर जे की होणारं असेल. आणि आपला काय म्हणणार आहे लागणारी मिनिटे, तर या ठिकाणी लागणारी मिनिटे जे की 15,000 मध्ये आपण डिवाइड 0.5 जर आपण केलं तर किती मिनिटे लागतात? तर या ठिकाणी जे की या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी जे आहे 30,000 जे की आपल्या या ठिकाणी मिनिटे लागतात. किती? तर 30,000 मिनिटे जे की लागणारी असतील. आता 30,000ला आपल्याला कितीने डिवाइड करावं लागणार असेल? जे की 30,000ला जे आहे थोडक्यामध्ये जे की 60ने आपला या ठिकाणी डिवाइड करावं लागणार असेल, जेणेकरून आपल्याला त्याचं उत्तर तासामध्ये जे आहे ते काढता येतं. तर शून्याला शून्य कट आणि जर आपण या ठिकाणी याचा भागाकार केला तर या ठिकाणी पहा 6×5 म्हणजेच किती? जे की 500. थोडक्यात सांगायचं झालं तर 500 तास एवढा जो आहे याचा कालावधी या ठिकाणी लागणारा असेल. पर्याय नंबर जे की आपण याचं बी मध्ये आपला अचूक उत्तर जे आहे ते मिळणार असेल. पर्याय नंबर बी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 22वा 4, 6, 8, 10 या संख्येचा पहिले 5 गुणक जे की मल्टिपल्स वापरून तयार केलेल्या संख्या संचाचा मध्यम किती असेल? त्याचा आपला मध्यम हा सांगायचा आहे. तर 4, 6, 8, 10 या संख्येचे पहिले 5 गुणक वापरून जे आहे करायचं आहे. तर या ठिकाणी पाहिलं तर या सांगायचं झालं तुम्हाला जे की एकूण 20 संख्याचा मध्यंक हा काय आहे? तर याचं जे आहे थोडक्यात जे की 20 संख्याचा मध्यम 10व्या आणि 11व्या पदाची सरासरी जो की असेल हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर 10वे पद थोडक्यामध्ये 10वे पद बरोबर आपण समजा 20 म्हणजेच काय 4चा 5वा किंवा 10चा दुसरा गुणक या ठिकाणी जर घेतला आपण आणि 11वे पदक थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर 24 म्हणजेच काय 6चा चौथा किंवा 8चा तिसरा गुणक या ठिकाणी आपण जर मध्यांक घेतलं तर मध्यांक बरोबर काय निघणार असेल मग जे की 20 प्लस 24 ब्रॅकेट ऑफ डिवाइड बाय 2 जर केलं तर आपण किती होणार असेल जे की या ठिकाणी जे की 22 हे येणार असेल. तर 22 हे आपल्याला काय दिसतं जे की पर्याय नंबर सी मध्ये आपल्याला मिळणार असेल. अशा सिंपल पद्धतीनं तुम्ही जे आहे याचं उत्तर जे आहे ते काढू शकता. जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही आपला व्हिडिओ थोडा स्लो करून देखील पाहू शकता, कारण का मी तुम्हाला स्पष्टीकरण देखील यामध्ये लिहून दिलेलं आहे. आता संख्याचा संच जो की आता मी सांगायचं झालं तुम्हाला संख्याचा संच जे की 4चे गुण कोणकोणते आहेत? 4, 8, 12, 16, 20 आणि 6चे 6, 12, 18, 24, 30 आणि 8चे 8, 16, 24, 32, 40 आणि 10चे 10, 20, 30, 40, 50. आता एकूण जे किती आहेत तर 20 संख्या चढत्या क्रमाने मांडणी केल्यावर 10वी आणि 11वी संख्या किती आहे तर 20 आणि 24 आहेत आणि मध्यांक बरोबर काय आहे सूत्र आपलं? तर मध्यांकचं ते आहे 20 प्लस 24 डिवाइड बाय या ठिकाणी 2 म्हणून या ठिकाणी 22 हे याचं उत्तर आलेलं आहे. पर्याय नंबर बी हे याचं उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर आपला प्रश्न 23वा काय म्हणतो की एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ जे की 100 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती असेल? तर याची आपल्याला काय परिमिती या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर याची परिमिती किती असेल? तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर सी, जे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर समभुज क्षेत्रफळाचे जे काही सूत्र आहे त्या सूत्राचा वापर करून या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला काढावं लागतं. जे समभुज जे त्रिकोणा क्षेत्रफळाचं सूत्र आहे जे की ब्रॅकेट 3, 4 बरोबर एचा स्क्वेअर हे जे आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला या सूत्रामध्ये हे संपूर्ण किमती आपल्याला या ठिकाणी ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला याचं अचूक उत्तर जे आहे ते मिळणार असेल मित्रांनो. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 24वा काय म्हणतो की जर ए एका कामाचा काय म्हटलं एका कामाचा 1/3 भाग 5 दिवसात पूर्ण करतो आणि बी त्याच कामाचा 2/5 भाग 10 दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता दोघांचं आपल्या या ठिकाणी काढायचं आहे. तर ए ला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? 1/5 म्हणजे या ठिकाणी आपण समजा गुणाकार केलं तर किती लागतात जे की 15 दिवस आणि बी ला किती दिवस लागतात? तर बी ला जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी किती आपण याचा गुणाकार केला तर किती दिवस लागतात? तर बी ला 25 दिवस लागतात आणि दोघांना आपण जर एकत्रित केलं तर या ठिकाणी किती दिवस लागतात? तर एकत्रित करतो जेव्हा आपण करतो त्याला 1/15 अधिक 1 या ठिकाणी
25 होणार असेल. तर या ठिकाणी आपण या दोघांचं सरासरी काढून घेतलं जे काय याचं, तर या ठिकाणी 8/75 हे जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. म्हणजेच काय लागणारा कालावधी. आता आपण 75 आपण 8 या दोघांना जर 8 न जर 75 डिवाइड दिलं तर या ठिकाणी किती होणार असेल, जे की 9/8 दिवस एवढे दिवस जे आहे थोडक्यामध्ये लागणारी असतील, जे की पर्याय नंबर आपला सी मध्ये पाहायला मिळणार असेल. तर पर्याय नंबर सी हे याचं अचूक जे की उत्तर निघणार असेल. तर या प्रकारे तुम्हाला कामाचा कालावधी देखील अपूर्णांकामध्ये देखील काढावा लागणार असतो. तर काही प्रश्नांचं उत्तर जे आहे अपूर्णांकामध्ये देखील येत असतं. पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होईल. त्यानंतर आपला प्रश्न 25वा पुढचा काय म्हटलं आहे की 4.5 गुणिले 10चा घन अधिक 2.1 गुणिले 10चा स्क्वेअर. तर याचं जे आहे समीकरणाचं उत्तर किती होणार असेल. तर समीकरणाचं उत्तर काढण्यासाठी सुरुवातीला आपण काय करू या ठिकाणी, जे की 4.5 गुणिले 10चा घन किती आहे, तर डायरेक्टली जो की 1000 या ठिकाणी घेऊ. तर या दोघांचा आपण जर गुणाकार केला तर किती येतं, जे की 4500 म्हणजे की 45 आणि 2.1 गुणिले 10चा स्क्वेअर किती येतो, जे की 100 म्हणजेच किती येतं, जे की 210. मग आता याची दोघांची आपण बेरीज करू, जे की 45,000 प्लस 210 तर किती येणार, 4710. किती मध्ये आहे आपल्याला पर्याय, जे की ए मध्ये आपल्याला पाहायला मिळणार असेल. त्यावर क्लिक करू, जे की याचं अचूक उत्तर तुमच्या समोर हे आलेलं आहे. तर या प्रकारे तुम्हाला असे सोपे प्रश्न देखील सेकंदामध्ये तुम्हाला सोडावे लागतात. त्यानंतरचा 6वा प्रश्न, संख्या 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये अशी किती संख्या आहेत ज्या 4 ने पूर्णपणे विभाज्य आहेत. आता 4 ने पूर्णपणे विभाज्य संख्या या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे. तर किती, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये. तर 100 ला 4 ने भागल्यास भागाकार किती येतो, जे की या ठिकाणी 25 येतो. 100 ला आपण जर समजा 4 ने भागलं तर राईट किती येतं, जे की 25 हे आपल्याला मिळतं. म्हणजेच काय, तर 4, 8, 12 अशा प्रकारे 100 अशा एकूण संख्या किती आहेत, तर थोडक्यामध्ये 25 या आहेत, जे की पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. यामध्ये मी स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. 4 ने विभाज्य संख्याची संख्या काढण्यासाठी 100 ला 4 ने भागून भागाकार घ्यावा लागतो. म्हणजेच 100 भागिले 4 जर केलं थोडक्यामध्ये 25 हे जे आहे ते उत्तर होणार असेल. पर्याय नंबर या ठिकाणी बी हे याचं उत्तर होईल. त्यानंतर आपला प्रश्न 27वा पुढचा, जर एका पाण्याची टाकी 15 मिनिटात भरते पण पाण्याच्या टाकीच्या तळाशी असलेल्या छिद्रामुळे ती 20 मिनिटात भरते, तर छिद्र असलेली टाकी किती वेळात रिकामी होईल. तर छिद्र असलेली टाकी तिला रिकामी होण्यासाठी किती वेळ लागणारा असेल. आता जो भरण्याचा दर आहे प्रथमतः, जो की 1/15 आणि गळतीचा जो भरण्याचा दर आहे तो किती आहे, तर तो आहे 1/20 आहे. फक्त गळतीचा दर आपण या ठिकाणी काढला तर याची आपल्याला वजाबाकी करावी लागेल या दोघांची, आणि या दोघांची जर वजाबाकी केलं तर या ठिकाणी किती होणार असेल, जे की याचं छेद समान केल्यानंतर जे की 4 - 3 आणि जे की छेदामध्ये किती येणार असेल थोडक्यामध्ये, जे की 60 हे आपल्याला येणार असेल. मग 4 मधून आपण समजा जर 3 वजा केलं तर 1 उरेल आणि छेदा जे की 60 ला 60, म्हणून टाकी रिकामी होण्यासाठी किती मिनिटं लागतील, तर या ठिकाणी 60 मिनिटे जे की लागणारे असतील. पर्याय नंबर आपलं 1 जे की उत्तर होणार असेल. तर असे देखील काही शॉर्ट मिनिटाचे तुम्हाला प्रश्नामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते विचारले जातील मित्रांनो. त्यानंतर 28वा प्रश्न, जे की 888 म्हणजे की 8848 प्लस 8800 प्लस 88 प्लस 8 या बेरजेचं मूल्यांकन किती जे की होणार असेल. या सर्वांची बेरीज ही किती होणारी असेल. साधारण प्रश्न आहे. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर त्याचं उत्तर येतं 9872 एवढं जे आहे ते येणार असेल, जे की पर्याय नंबर डी मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो. या सर्वांचं आपण मूल्यांकन केलं तर. त्यानंतर आपला पुढील प्रश्न पाहू. आपला प्रश्न आपला 29वा काय म्हणतो की एका गाडीचा वेग 72 किलोमीटर तास आहे, तर तोच वेग मीटर सेकंदामध्ये किती असेल. तर मीटर सेकंदामध्ये त्याला करायचं आहे. तर मीटर सेकंदामध्ये करते वेळेस आपल्याला काय करावं लागेल, जे की मी तुम्हाला आपला मागील देखील अनेक साऱ्या प्रश्नांमध्ये किंवा आपल्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर किलोमीटरचे मीटर सेकंद मध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला 5/18 ने गुणावे या ठिकाणी लागतं. म्हणून या ठिकाणी काय होईल, 72 गुणिले 5/18 या ठिकाणी असणार असेल. जर समजा आपण याचा तिरपा गुणाकार करून घेतला तर या ठिकाणी याला भाग जातं
72 18 गुणिले 5 म्हणजेच किती तर 20 या ठिकाणी होणारा असेल. तर किती जे की मीटर सेकंद मध्ये असेल तर या ठिकाणी 20 मीटर सेकंद होणार असेल. पर्याय नंबर याचं काय होणार असेल जे की डी हे याचं जे आहे ते अचूक उत्तर होणार असेल. जर समजा तुम्हाला किलोमीटरचे मीटर सेकंद करायचं असेल तर 5/18 ने त्याला गुणावं आणि समजा मीटरचं किलोमीटर मध्ये करायचं असेल तर 18/5 ने त्याला जे आहे ते गुणावं लागतं. म्हणजेच की याचा थोडा उलट सुलट याचा गणित आहे. हे लक्षात तुम्ही ठेवून घेतला तर तुम्हाला यावरचा कोणताही प्रश्न हा अवघड वाटणारा नसेल. त्यानंतरचा आपला 30वा प्रश्न पुढील काय म्हणतो, खालीलपैकी कोणती संख्या 3 ने पूर्णपणे विभाज्य आहे. तर 3 ने पूर्णपणे विभाज्य असणारी संख्या कोणती आहे. तर संख्या आहे 2345, 1258, 3012 आणि 5551 या संख्या आहेत. तर 3च्या विभाज्यतेचा नियम काय सांगतो की अंकाची बेरीज 3 ने विभाज्य असावी. म्हणजेच काय 3 0 1 2 बरोबर या ठिकाणी 6 येते. तर 6 ही 3 ने विभाज्य आहे. म्हणून या ठिकाणी जे की याचं काय उत्तर होणार असेल जे की 3012 ही जी संख्या आहे जी की 3 ने विभाज्य होणारी संख्या असेल. जी की पर्याय नंबर सी. यामध्ये पाहू शकता तुम्ही अंकाची बेरीज 3 0 1 2 बरोबर म्हणजेच काय तर 6 म्हणजेच की 6 ही जी आहे 3 ने विभाज्य आहे. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते पर्याय नंबर सी हे होणार असेल. म्हणजे सांगायचं झालं तुम्हाला की समजा आपण या ठिकाणी 2 प्लस 3 प्लस 4 प्लस आपण 5 करता. तर 5 ही जी आहे या सर्वांची आपण जर बेरीज केलं या ठिकाणी समजा 3 आणि 2 5 5 आणि 4 9 आणि 9 आपण जर या ठिकाणी 15 केलं तर 14 ही 3 ने विभाज्य आहे का तर 14 हे 3 ने विभाज्य नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला जे की विभाज्य संख्या जर पूर्णपणे विभाज्य संख्या काढायची जर असेल तुम्ही कितीही या ठिकाणी संख्या दिल्या त्या सर्वांची बेरीज करून जे उत्तर येतं त्या उत्तराला या जे आपला विभाज्य सांगितलंय त्यांना पूर्णपणे भागाकार जातो का हे तुम्हाला पाहावं लागतं. मग त्याला जर जात असेल तर मग ती जी आहे संख्या जी की विभाज्य संख्या असते. यामध्ये जसं तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता जे की 3012 ही जी आहे 3ची विभाज्य संख्या आहे. म्हणून पर्याय नंबर जे की सी याचं जे आहे ते अचूक उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओ मधले टॉप आपण 30 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, टॉप 30 प्रश्न पाहिलेले आहेत आणि तुमच्या पेपर फॉर्मॅट नुसार गणिताचे प्रश्न जे की तुम्हाला 30च प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारली जातात आणि तुम्हाला 30 प्रश्न या स्वरूपाचेच आणि या लेवलचे तुम्हाला येणारे असतील. मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नांची सविस्तरपणे पीडीएफ वगैरे हवे असतील तर तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण टेस्ट सिरीजच्या बॅच मध्ये ही संपूर्ण पीडीएफ तुम्हाला अवेलेबल करून देऊ आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केली नसेल त्या विद्यार्थ्यांनी लगेच आपले ऍप डाउनलोड करून घ्या महा एक्झाम पॉईंटची आणि जो डिस्काउंट ऑफर चालू आहे आपला त्या डिस्काउंट ऑफर मध्ये लगेच आपली बॅच एनरोल करून घ्या आणि पुढील व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. मात्र विसरू नका आणि टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन केला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करून घ्या आणि सर्व काही लेटेस्ट अपडेट पाहायला. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन प्रश्न नवीन माहिती सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.